आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट नीरज मंत्री सर. सिनियर आर्किटेक्ट म्हणण्याचा अर्थात कारण म्हणजे 20 वर्षांचा त्यांचा अनुभव या क्षेत्रातला आहे आणि अर्थातच अनेक प्रोजेक्ट्सवर ते काम करतात गेल्या 20 वर्षांपासून. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचा आजवरचा झालेला अनुभव, त्यांचे असलेले एक्सपिरियन्स या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहे. त्यांच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल बोलणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथनं पुढचं त्यांचं विजन कसं असणार आहे, त्यांना काय वाटतंय, पुढची डेव्हलपमेंट कशी असणार आहे याही बद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. सो बिल्ड आयकॉनवर तुमचं स्वागत आणि आता थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. त्यातला मला पहिला प्रश्न असा विचारायचा ते म्हणजे तुमच्या थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन की शाळेपासून की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन कोण होतं ज्याच्या मागे तुम्हाला असं वाटलं की आपण पण आर्किटेक्ट बनावं? माझं तसं नेटिव्ह मूळ गाव कासोदा, एरंडोल तालुका, डिस्ट्रिक्ट जळगाव. मी कासोद्याहून माझं जिल्हा परिषद स्कूलमध्ये 1st to 4th स्टँडर्ड, त्यानंतर तिथंच 5th to 10th स्टँडर्ड पर्यंतचं एज्युकेशन झालंय. पुढे कॉलेजसाठी मी नाशिकला गेलो होतो 11th आणि 12th साठी. 11th-12th साठी नाशिकला ज्या वेळी गेलो तोच माझा लाईफचा टर्निंग पॉईंट होता, कारण मी रुरल बेस्डमधून आलेलो स्टुडंट होतो. त्यावेळी मला आर्किटेक्चर किंवा इतर फील्ड्सबद्दल खूप काही नॉलेज नव्हतं. पण आमच्या एक्झॅक्टली बॅक साईडला नवीनच NDM-VPचं कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सुरू झालं होतं. ते असताना तिथले काही माझे 2-4 फ्रेंड्स झाले आणि मला त्या फील्डबद्दल थोडंसं आकर्षण म्हणा, अट्रॅक्शन म्हणा, ते झालं. आणि मग तिथून थोडं मी विचार केला की आर्किटेक्चरमध्ये का नको जायला, कारण माझं व्हिज्युअलायझेशन, ड्रॉइंग्स हे स्किल होतंच माझ्या ह्याच्यात. माझं एक ड्रॉइंग स्कूल एजमध्ये जपान आणि लंडन ह्या 2 ठिकाणी माझं सिलेक्शन पण झालं होतं. तर मग म्हणून मग तिथून ती सुरुवात झाली आणि ते 11-12 हे माझं लाईफचं टर्निंग पॉईंट ठरलं आणि मग मी आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतली. माझं एज्युकेशन मग स्कूल ऑफ आर्किटेक्चर नंदुरबार, म्हणजे NTVS कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नंदुरबार, इथून माझं एज्युकेशन झालं पूर्ण. त्यात प्रोफेशनल ट्रेनिंग असतं, ते प्रोफेशनल ट्रेनिंग माझं अहमदाबाद इथं झालं 6 महिन्याचं. आणि मग मी 2 वर्ष जॉब केला आणि मग प्रॅक्टिसला सुरुवात केली. आता एक महत्वाचा प्रश्न आधीच विचारून घेतो, ते म्हणजे इतके वर्ष आता तुम्ही काम करताय, पण आता मग हॉबी म्हणून ड्रॉइंग चालू आहे का नाही? नाही, आता ड्रॉइंग नाही. म्हणजे आता रोज ड्रॉइंग करतो पण हॉबीवाला ड्रॉइंग नाही करत. हॉबीवाला नाही करत. बरोबर. पण जे म्हणतो ना आपण एक प्रपोर्शन काहीतरी, तर हे माझे हात चालतात. पण तसा वेळ नाही मिळत. आपण म्हटलं आता इथून कदाचित मी पुढे विचार करेन. सो आता काहीतरी मोटिवेट व्हाल की, कारण की काय तेव्हा हॉबी म्हणून तुम्ही केलं असेल, पण जर तुम्ही एवढ्या लेवलला पोहोचला तर तुमचं ऑफकोर्स पुन्हा एकदा हॉबी म्हणून सुरुवात करायला हरकत नाही. हा झाला पहिला पॉइंट. आणि दुसरा आणखीन एक विचारायचं त्यातला की एक स्ट्रगल असतो प्रत्येकाच्या आयुष्यातला. तर आर्किटेक्ट झाल्यानंतर पर्यंत तुमची आम्ही स्टोरी ऐकली, त्याच्यानंतर पण तुम्ही सांगितलं एक्सपिरियन्स घेतला आणि कामाला सुरुवात केली. पण असं मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय? कारण तेव्हा असं की आपल्यावर सगळी जबाबदारी आलेली असते, आपल्याला थोडं दडपण असतं, पहिलाच प्रोजेक्ट असतो. तर तेव्हाची काहीतरी आठवण, प्रसंग, किस्सा काय आठवतोय का? फर्स्ट प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल. ऍक्च्युली सुरुवातीला माझं जर म्हटलं तर मोबाईल ऑफिस होतं. ऑफिस ॲज सच ऑफिस स्पेस नव्हती माझ्याकडे, बॅकग्राऊंड पण नव्हतं मला आणि तशी परिस्थिती सोसो होती. त्याच्यामुळे मी मोबाईल ऑफिसवर काम करत होतो. ॲज ऑन कॉल मी सर्वांकडे जाऊन भेटणं, मी आर्किटेक्ट झालो म्हणून सांगणं, काही परिचित लोकांना सांगणं. आणि फर्स्ट प्रोजेक्ट माझ्याकडे आला. फर्स्ट प्रोजेक्ट आल्यानंतर खरंच खूप बर्डन होतं. आणि पण फर्स्ट प्रोजेक्टने जे कॉन्फिडन्स दिलं ना, ते आजपर्यंत कंटिन्यू आहे. त्यामुळे तर कारण ती आठवण कायम असते पहिल्या प्रोजेक्टची. ठीक आहे. आता या फील्डशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक महत्वाचा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही आता 20 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करताय. तुम्ही हे फील्ड चेंज होताना बघितलंय, यातली टेक्नॉलॉजी चेंज होताना बघितली, पण त्यातला जो एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे लेबर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या फील्डमध्ये फार मोठं आहे, जे पूर्वी पण होतं आता पण. तर अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? ऍक्च्युली हा खूप आमचा म्हणतो ना बेसिक प्रॉब्लेम आहे ना, त्याचा प्रश्नच तुम्ही केला. आता असं आहे की एक एज्युकेटेड पर्सनने, ग्रॅज्युएट झालेल्या पर्सनने अनस्किल्ड लेबर कडून काम करणं, इट्स ऍक्च्युली खूप हेडॅक म्हणा किंवा खूप खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक किंवा कॉन्ट्राडिक्टरी टॉपिक. पण हे काय असतं की आता रुटीन मध्ये हे यूज टू होऊन गेलेलं असतं. तसा एज्युकेशन मध्येच आपण म्हणतो
तर तसंच आपण एक ते रिदम आला असतो आपल्या काम करत असताना. तर हे सर्व जे लेबर आहेत यांच्या अनस्किल्ड कडून आपलं स्किल्ड काम करणं हे थोडंसं आहे प्रॉब्लेमॅटिक, पण त्यांना आम्ही ट्रेनिंग देणं किंवा त्यांच्याशी कंटिन्यू आम्हाला कसं काम हवंय, कशा पद्धतीने हवंय ते सांगणं, त्याला प्रॅक्टिकली साईटवर बऱ्याचदा करून दाखवणं. आणि मग हे करत असताना माझ्याकडे 5-6 वर्ष 10 वर्षापासूनच्या ज्या एजन्सी आहेत त्या यूज टू झाल्या आहेत. त्याच्यामुळे आता तो थोडासा प्रॉब्लेम आमचा सॉर्ट आउट झाल्यासारखा वाटतो. पण तरी जेव्हा आम्ही आउट ऑफ टाउन काम करतो त्यावेळी इतके डिटेल ड्रॉइंग असतात तरी तो प्रॉब्लेम आम्हाला आजही फेस करावा लागतो. याच्यावर निश्चितच प्रत्येक ज्या ज्या वेंडर्स किंवा कंपनीज आहेत त्यांनी पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आणि अनस्किल्ड लेबरला स्किल करणं हे तेवढंच गरजेचं आहे. बरोबर आहे. हे पूर्ण फील्डचीच गरज आहे. होय, एक्झॅक्टली. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी प्लॅन महत्वाचा आहे, रचना आराखडा आपण त्याला म्हणतो, आणि त्याच्यात तुम्ही स्पेशालिस्ट आहात. तर त्याचं इम्पॉर्टन्स, प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय सांगाल? सर्व त्याचा हार्टच प्लॅन आहे. हो. जर प्लॅनच प्रॉपर नसला, त्याचं सर्क्युलेशन प्रॉपर नसलं तर मग इतर गोष्टी काहीच काम होऊ शकणार नाही. बेसिकली आता प्रत्येक ठिकाणी कुठल्याही मेट्रोपॉलिटन मध्ये किंवा आज जळगाव सिटी ती आपण बघतो किंवा ऍडजॉइनिंग जितक्या पण डिस्ट्रिक्ट आहेत इथं पर स्क्वेअर फीटची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट जर आपण काउंट केली तर जी वेस्टेज ऑफ लँड आपण करतो ती तेवढं स्क्वेअर फीट एरिया आपण वेस्ट केला, याचा अर्थ हा होतो. त्याच्यामुळे प्लान हा त्याचा हार्ट आहे. प्लानच नसेल झाला तर मग कसं आपण पुढे करणार? बरोबर आहे. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, तर तुम्ही कायम डायलॉग एक कस्टमर कडनं ऐकला असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला ते बसवून द्या. सो बिंग आर्किटेक्ट तुम्हाला क्वालिटी आणि बजेट हे दोन्हीचा बॅलन्स आउट कसं करता? हो, ते तर काय की आमच्याकडे कोणी पण आलं ना तर आमची जळगावची तर असंच आहे, कम शक्कर मिठी चाय देतो सर. बरोबर आहे. तर त्याला बॅलन्स करणं म्हणजे असं आहे की आम्ही मॉड्यूलमध्ये काम करतो. प्रत्येक काम हे माझं मॉड्यूलमध्ये असतं. लाईक जर आज प्लायवूडची साईज बघितली किंवा स्टीलची साईज बघितली तर त्याला कटिंग कसं करायचं, त्याला वेस्टेज 0 असेल याच्याकडे आपण मॅक्सिमम काम करूया. तर त्याच्यामुळे काय असतं की लोकांचं जर वेस्टेज कमी झालं तर ती कॉस्ट जी आहे कॉस्ट कटिंग होऊन जातं आणि कमी कॉस्टमध्ये खूप छान काम करता येतं. बस त्याला एक स्किल लागतं आणि ते स्किल आम्ही यूज करतो कन्स्ट्रक्शनच्या वेळी. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे असं आहे की परत त्याच मुद्द्याकडे की तुम्ही मूळचे इथले आहात जळगावमध्ये, तुम्ही जळगाव पण बदलताना बघितलंय आणि स्वतः आता उत्तम आर्किटेक्ट आहात. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 15-20 वर्षात जर जळगावचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला करायचं असेल, टायर 4 सिटीज मध्ये टायर 2 टायर 1 पर्यंत आणायचं असेल तर काय वाटतं कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची जास्त गरज आहे? ऍक्च्युली जळगाव हे डेव्हलपिंगच आहे. कारण आज तुम्ही कुठल्याही लेनमध्ये, गल्लीमध्ये, रोडमध्ये कुठेही जाल तर तुम्हाला रेतीचे कण दिसतील, म्हणजे तिथं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. याचा अर्थ जळगाव डेव्हलपिंगच आहे. पण त्याला थोडासा पुश करण्याची गरज आहे आणि ती मेजरली इंडस्ट्री एरियात आहे. जर इथं चांगल्या इंडस्ट्रीज आल्या, कारण आज पाण्याची उपलब्धता आहे, लँडची अवेलेबिलिटी आहे, प्रत्येक गोष्टीची अवेलेबिलिटी आहे. इथं सेंट्रल रूटची रेल्वे स्टेशन पण आहे आणि बऱ्याच वर्षापासून आहे. हायवे पण जात आहे तिथून. तर यामुळे इथं जर इंडस्ट्रीज आल्या तर हा थोडासा जळगावसाठी बेटर राहील आणि पुढे 15-20 वर्ष फर्स्ट इयर मध्ये पण जाऊ शकतो. बरोबर आहे. पण मग अशा वेळेला गव्हर्नमेंटनं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे सगळ्याच जरा म्हणजे 15-20 वर्षाचा स्पॅन 5 वर्षापर्यंत आणायचा जर असेल तर काय वाटतं तुम्हाला? गव्हर्नमेंटने थोडंसं जसं सर्व इंडस्ट्रीज आपल्याकडे ओढतात, जसं आज गुजरातचा आपण ऐकतो की प्रत्येक इंडस्ट्री ते घेऊन जातात त्यांच्याकडे, तसं इथल्या लोकल लिडर्सनी किंवा इथले जे प्रशासक बसले त्यांनी हे जर काम केलं तर खूप चांगलं होईल. आणि आता इथं कसं आहे की एअर सर्व्हिस पण सुरू झाली आहे. त्याच्यानंतर ऑलरेडी याला गोल्ड सिटी म्हणतात, जळगावला बनाना सिटी म्हणतात. तर प्रत्येक गोष्टीची इथं मुबलकता आहे, अवेलेबिलिटी आहे, स्किल्ड लोक पण आहे, एज्युकेटेड लोक आहेत. तर मग हे व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आजवर काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एकच आयकॉनिक प्रोजेक्ट सांगायचा जर वेळ आली तर कुठला प्रोजेक्ट आठवतो डोळ्यासमोर?
प्रत्येक वर्षी तो चेंज होत राहतो. सो मग आता लेटेस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आहे तुमचा? जस्ट 10th माझं ओपनिंग होतंय. एक स्कूल बनवतोय आम्ही, मॉन्टेसरी आहे. ओके, तर लाईट हाऊस स्कूल हे माझं सध्या आयकॉनिक प्रोजेक्ट. त्यामध्ये काय स्पेशालिटी असेल आणि त्यात? पॉप्युलर आर्किटेक्चर मध्ये काम केलं आहे. ओके, त्यात लोकल मटेरियल मॅक्सिमम यूज केलं आहे आणि नॅचरल टोन मध्ये आम्ही गेलो आहे. पूर्ण नॅचरल टोन मध्ये गेलो आहोत आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन देण्यासाठी जे मॉन्टेसरीचे आहेत, लाईक नर्सरी, सिनियर केजी, ज्युनियर केजी, फर्स्ट स्टँडर्ड, यांना जे प्रॅक्टिकल एज्युकेशन द्यायला पाहिजे ते प्रॅक्टिकल एज्युकेशनसाठी आम्ही तिथं पूर्ण प्रॉपर ॲटमॉस्फिअर रेडी केलं आहे किंवा तिथलं पूर्ण क्लासरूम्स तसे आम्ही डेव्हलप केले आहेत. राईट फ्रॉम ट्रॅफिक रूल पासून आम्ही तिथं एज्युकेट करण्याचा विचार करतोय की आम्ही जेव्हा पण कार चालवतो किंवा सिग्नलवर पण उभं राहतो तर काय आम्हाला प्रॉब्लेम फेस करावं लागतात पायी चालणाऱ्या लोकांकडून म्हणा किंवा टू व्हीलरवाल्याकडून. तर मग कुठेतरी आपण प्रत्येक ठिकाणी बॅक आहोत किंवा इलिटरेट आहोत असं वाटतं, एज्युकेटेड असून सुद्धा. तर ते जर आपण लहानपणापासून मुलांमध्ये जर ते बिंबवलं तर मे बी त्याचा बेनिफिट बऱ्यापैकी होईल. चांगले सिटीजन त्यांना बनायला तुम्ही सुरुवातीपासून मदत करता. एक्झॅक्टली. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये परत येऊया, त्याच्यात स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलंय, हे वापरलं पाहिजे आपण? त्यातली फ्लेक्झिबिलिटी, त्याचं ग्रेड, फ्लेक्झिबिलिटी आणि ग्रेड हे जर बेस्ट असेल तर स्टील चांगलं. आणि आयकॉन स्टील तुम्ही याच्या पूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये माझा आयकॉन स्टील यूज झालाय. ओके, तर आणि आय एम रिअली व्हेरी सॅटिस्फाईड आणि मी सजेस्ट करतो आयकॉन स्टील साठी. अच्छा, विथ फर्दर क्वालिटी, त्याची कॉस्ट असेल, डिलिव्हरी असेल, सर्व्हिस असेल, सर्व्हिसेस, कॉस्ट, डिलिव्हरी किंवा जे काही असेल त्याला लागणारं सर्व काही ते खूप बऱ्यापैकी आणि मिळतं आणि आय एम रिअली व्हेरी सॅटिस्फाईड विथ आयकॉन. त्यामध्ये आता एकदम शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे यंग आर्किटेक्ट येत आहेत त्यांचा आता फर्स्ट स्टेप आहे या फील्डमध्ये, तर त्यांना तुम्ही सिनियर म्हणून एक काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? मी त्यांना सांगेल की ऍक्च्युली फील्ड खूप छान आहे, बस त्याला एन्जॉय करा, अदरवाईज जाऊ नका. आता काय पिंटरेस्ट आणि मोबाईल हे जर सोडलं तर आपलं स्किल आहे ना ते कुठंतरी कमी नको पडायला. पेन्सिल आणि आर्किटेक्ट याचं रिलेशन कायम राहायला पाहिजे आणि तेच आपल्यासाठी योग्य आहे. क्या बात आहे. सो ते आर्किटेक्ट नीरज मंत्री सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जसं म्हणतात की माणूस मोठा झाल्यावर तो मातीमध्ये राहायला पाहिजे, त्याचे पाय मातीत राहिले पाहिजे. तसं किती मोठा आर्किटेक्ट बनला, आता किती सॉफ्टवेअर्स आले, AI आले, तरी पेन्सिल आणि पेपर हे नातं तुमचं सुटलं नाही पाहिजे, कारण तो बेस आहे त्या फील्डचा. अर्थात नॉलेज हा त्याचा बेस आहे आणि तो तुम्ही सोडला नाही पाहिजे. ही स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे ती कराल तर या फील्डमध्ये अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचे जे जसे दरवर्षी बदलतात, पण असा एकच प्रोजेक्ट घडव जो तुमचे पुढचे कितीतरी वर्ष तोच एक प्रोजेक्ट राहू, अशा एखाद्या प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपण मला इथं बोलवलं आणि माझे 2 शब्द ऐकून पण घेतला. नक्की. थँक्यू व्हेरी मच.